पोलीस आयुक्तालयातील 13 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय स्तरावर अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत। यात नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोकरे यांची नियंत्रण कक्षात, पोलीस निरीक्षक संतोष कोकरे यांच्या आर्थिक गुन्हे शाखेत, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कवितके यांच्या आर्थिक गुन्हे शाखेत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून गुन्हे शाखेकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक यांची गुन्हे शाखेकडून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे यांची गुन्हे शाखेकडून एमआयडीसी पोलीस ठाण्यात, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांची दंगा नियंत्रण पथकाकडून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांची गुन्हे शाखेतून आर्थिक गुन्हे शाखेत, पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार यांची नियंत्रण कक्षातून कोर्ट पैरवी, नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भोपळे यांची सायबर पोलीस ठाण्यात, पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे यांची नियंत्रण कक्षातून दहशतवाद विरोधी पथकात, तर पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांची विशेष शाखेतून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।